नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, आज रेडीमेड ब्लाऊजला स्लीव्ज लावायचे आहेत. रेडीमेड ब्लाऊज आहे कस्टमरने घेतलेले आणि त्याला स्लीव्ज आहेत आलेल्या, पण त्या स्लीव्ज म्हणजे पुरत नाही आहेत आणि आपल्याकडे असे कापड तर काही नाही आहे. तर त्याचा जुगाड काय केला आहे ते पाहूया आपण. मी कशा पद्धतीने लावल्या आणि त्याची जी पायपिंग आहे ती पण पायपिंग पूर्ण काढून घेऊन कशी लावायची. आपल्याला ब्लाऊजला अस्तर आलेले नाही आहे, त्याला एक पेपर चिटकवलेला आहे, तो काढून टाकायचा आहे आणि त्याला अस्तर पण लावून घेणार आहे मी. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, डिटेल व्हिडिओ सांगितलेला आहे मी डिटेल व्हिडिओमध्ये. तर संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, मी त्यासाठी आता पायपिंग काढून घेते. का मी दोन्ही स्लीवची पायपिंग जी आहे ब्लाऊजची ती बाहेरची काढून घेतली. आता आपल्याला ती कशी जोडायची त्यासाठी मी सिंगल फूटचा वापर केलेला आहे. सिंगल फूट लावलेले आहे. सिंगल फूट लावून आपल्याला जी दोरी पायपिंग आलेली आहे ती लावून घ्यायची आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे जोडून घ्यायचे. आधी मी फक्त जे ब्लाऊजचे मेन फॅब्रिक आहे त्यालाच जोडून घेतलेला आहे आणि ह्याच्यानंतर आता आपल्याला अस्तर लावायचे आहे. हे पहा, आधी एक अंडरग्राऊंड पायपिंग करायची म्हणजे एकदम ब्लाऊज जे आहे ते एकदम फिनिशिंग दिसते. जी पायपिंग आहे ती अटॅच करून झाली. आता याचे जे पेपर चिटकवलेला होता तो काढून घेऊयात. ही पायपिंग मी जे पेपर असतानाच पायपिंग लावून घेतलेली आहे म्हणजे थोडा कडक राहतो कापड आणि आपल्याला जी पायपिंग लावायची आहे ती एकदम व्यवस्थित येते. ही एक ट्रिक आहे, मेन ट्रिक आहे. म्हणजे जे पातळ कापड आहे ब्लाऊजचे त्याच्यामुळे इकडे तिकडे सरकणार नाही, एकदम फिनिशिंग येते म्हणून मी ही पद्धत वापरलेली आहे. पाहता अस्तर ठेवून घेतले आणि अस्तर ठेवून जशी पायपिंग पहिली जी टिप मारलेली असते आपण त्याच टिपेवर आपल्याला दुसरी टिप घ्यायची आहे. पायकावर एक ठेवून घेतले आणि ही अंडरग्राऊंड पायपिंग खूप सुंदर दिसते. ब्लाऊजही एकदम छान दिसते. एक टिप मारून झाली. आता आपण पलटी करून घेऊयात. पलटी करताना आपल्याला दाब टिप मारायची. दाब टिप मारताना एक काळजी घ्यायची की आपण ही टिप आपल्या अस्तरवर आली पाहिजे. आपली दाब टिप मारून झालेली आहे. आता वरून एक टिप मारून घेणार आहे म्हणजे ब्लाऊज आणि अस्तर अटॅच होऊन जाते. पहा किती सुंदर आणि फिनिशिंगनी पायपिंग आलेली आहे. तुम्ही कोणती पद्धत वापरता, ह्या पद्धतीने ब्लाऊजची पायपिंग केलेली आहे का तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून. अशी पायपिंग जर केली तर खूप सुंदर आणि फिनिशिंगनी ब्लाऊज दिसते. आता हे 3 साइड जे राहिलेले आहेत ते जोडून घेऊयात. आम्ही जोडून घेऊन एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. दोन्ही स्लीव्स तयार झालेले आहेत. आता दोन्ही स्लीव्स एकावर एक ठेवून घ्यायच्या आणि आता आपल्याला मच्छीकटचा आकार द्यायचा आहे. याला मच्छीकटचा आकार आलेला नाही आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे मच्छीकटचा आकार देऊन घ्यायचा. मच्छीकटचा आकार देताना 1 इंचाचा जो आहे तो मच्छीकटचा आकार देताना 1 इंचाचा गॅप आला पाहिजे दोन्ही पार्टमध्ये. खूप सुंदर आणि फिनिशिंगनी ब्लाऊज जे तयार होणार आहे तो खूप सुंदर झालेले आहे. आपल्याला आता स्लीव्ज जोडायचे आहेत. स्लीव्ज जोडण्यासाठी मी पहा साईडचा भाग जो आहे फिटिंगचा भाग खोलून घेतला. पूर्ण ओपन करून घेतला. फिटिंगचा जो भाग आहे ते पूर्ण उकलून घेतलेला आहे. आता आपण स्लीव्ज ठेवायचा. पहा, पुढच्या साईडला समोरचा जो भाग आहे तो समोरच्या साईडला ठेवायचा. मच्छीकटचा जो आकार कट केलेला असतो तो समोरच्या साईडला ठेवायचा आहे. पाहिजे मी टिप मारून घेतलेली होती ती कट केल्यामुळे कट झालेली आहे त्यामुळे आता मी परत एक टिप मारून घेतली. आणि जे स्लीव्ज आहे त्याला आपल्याला जे ब्लाऊजला पायपिंग आहे त्याच्यामुळे जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे ठेवायचे. पहा, स्लीव्ज खालच्या साईडला ठेवायची आणि ब्लाऊज जे आहे ते वरच्या साईडला ठेवायचे. पण हे ब्लाऊजची जी स्लीव्ज आहे ते आपल्याला पुरत नाही आहे तर मी पहा आधी स्लीव्ज जोडून घेतली आणि फिटिंगला किती कमी पडते ह्या पद्धतीने
आता माझ्याकडे कापड तर नाही आहे ह्याचे, तर मी काय जुगाड केलेला आहे ते पहा. पुढे सांगणारच आहे, दाखवणारच आहे. पहा, आधी स्लीव जोडून घेतली. स्लीव जी आहे ती खालच्या साईडला ठेवलेली आहे आणि ब्लाऊजचा जो भाग आहे तो वरच्या साईडला ठेवून जी पायपिंग असते त्या पायपिंगच्या साईडने टिप मारून घेतलेली आहे. हे पहा किती सुंदर दिसते. आता डबल टिप मारून घ्यायची. हे पहा, मी डबल टिप मारून घेतली. जे ब्लाऊजची जी आहे ते फिनिशिंग येते. डबल टिप मारून झालेली आहे. काय एक साईडची जोडून झालेली आहे, ती जोडून घेऊयात. पाय ह्याही भागाचे पुढच्या भागाला मच्छीकटचा आकार आला पाहिजे. ह्या पद्धतीनेच जी स्लीव्ज आहे ती ठेवून घ्यायची. व जो खड्डा असतो कट केलेला तो खड्डा जो आहे तो पुढच्या भागाला आला पाहिजे. पहा, बाही स्लीवची जी आहे ती खालच्या साईडला ठेवली आणि ब्लाऊजचा भाग आहे तो वरच्या साईडला ठेवून पायपिंगच्या बाजूला अशी टिप मारून घ्यायची. पहा, मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे कुठेही झोळ येणार नाही किंवा ब्लाऊजला अजिबात कुठेही चून पडणार नाही. ह्या पद्धतीने जर तुम्ही लावाल तर कुठेही अजिबात तुम्हाला एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगनी स्लीव्ज बसल्या जाईल. पहा, आपण पूर्ण जोडून झालेली आहे. तर डबल टिप पण मारून घेऊया. आता डबल टिप मारल्यानंतर आपल्याला चेक करूयात. हे पहिल्यांदाही करता आले असते, पण मी तुम्हाला हे समजण्यासाठी अगर लक्षात येण्यासाठी मी ही पद्धत वापरलेली आहे. पहा, आता असे चेक करून घ्यायचे. चेक केल्यानंतर आपल्याला जो छातीचे माप आहे ते पुरत नाही आहे. हे पहिल्यांदाही करता आले असते, पण मी तुम्हाला स्लीव्ज लावल्यानंतर कसा जोड द्यायचा हे लक्षात येण्यासाठी मी ही पद्धत वापरलेली आहे. पहा, मी दोन्ही साईडचा जो बाही जोडलेला भाग आहे मोंड्याचा तो जोडून घेतला, उकलून घेतला आणि ह्या लटकनचा वापर केलेला आहे. मी कस्टमरला बॅक साईडला एक लटकन होते ते काढून मी त्याचा जोड दिलेला आहे. लटकनचा जो भाग आहे तो कट करून घेतला आणि तो स्लीव्जला अटॅच केला. म्हणजे आपली स्लीव्ज जी आहे ती परफेक्ट बसते आणि फिटिंग पण व्यवस्थित येते. हे पहा, जोड देऊन झालेला आहे. आता आपण ते जो ब्लाऊजचा भाग आहे त्याला जोडून घ्यायचा. कापड जोडून घेतल्यानंतर जी स्लीव्ज आहे ती जोडून घ्यायची, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. हे पहा, मी आता चारही साईडला ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहे आणि नंतर फिटिंग मारणार आहे. हे पहा, आपल्या चारही साईडला मी जे लटकनचे तुकडे आहेत ते कट करून घेऊन जोडून घेतले. पहा, माझा जुगाड कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करा. तुम्हाला स्लीव्ज जोडायच्या आधीही करता आले असते, पण तुम्हाला जर स्लीव्ज जोडल्या आणि कमी पडल्या तर ते कसे करायचे ह्यासाठी मी हा जुगाड केलेला आहे आणि दाखवलेला आहे. तुम्हाला नक्कीच कसा वाटला ते नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फिटिंग मारून घ्यायची. जो जॉईंट दिलेला आहे तो काखेतच येतो, पण थोडाफार दिसतो म्हणून आपल्याकडे मॅचिंग कापड नाही म्हणून मी ही पद्धत वापरलेली आहे, म्हणजे जुगाड केलेला आहे. पहा, आणि कस्टमरलाही अंगात कसे बसले तेही दाखवते. एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे. आता चेक करूया की आपली फिटिंग बरोबर आली का. 1 इंचाचा अंतर आहे, म्हणजे आपली ही बाही जी आपण जॉईंट देऊन जी बाही बसवलेली आहे, स्लीव्ज बसवली आहेत एकदम बरोबर बसलेली आहे. पहा, एकदम बरोबर आणि शिलाई मार्जिन पण एकदम व्यवस्थित राहिले. चला तर मग फटाफट सांगा तुम्हाला आवडले का, आणि हा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता तेही सांगायला विसरू नका, म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत.
पहा कस्टमरच्या अंगात कसे बसलेले आहे. जॉईंटही एकदम परफेक्ट आलेला आहे. पहा दोन्ही जॉईंट एकदम बरोबर आलेले आहेत आणि कस्टमरने घातल्यावरही पहा कसे बसलेले आहे. पहा कुठेही झोळ नाही किंवा अजिबात घुडी नाही पडलेली. एकदम फिनिशिंगनी ब्लाऊज बसले. आपला मच्छीकटचा आकार पण दिलेला आहे तोही एकदम परफेक्ट आलेला आहे. कस्टमरला तर ब्लाऊज खूप आवडले. एकदम फिटिंग परफेक्ट आलेली आहे, त्यामुळे खूप खुश झाला कस्टमर. तुम्हाला आवडली का? अगर माझी पद्धत आवडली का? माझी पद्धत जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.